नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एक खूपच सुंदर ट्रेक एक्सपिरियन्ससाठी गारगोट प्लॅट्यूला. पावसाचा सीझन आहे, थंडी हवा, हिरवगार नेचर आणि या सीझनमध्ये आम्हाला गारगोट प्लॅट्यू एक्सप्लोर करायचा होता. तर चला बघूया आजचा हा ट्रेक कसा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतकी ग्रीनरी होती की ड्राईव्ह करताना एकदम फ्रेश फील होत होता. ॲक्च्युली गारगोट प्लॅट्यूला जायला वेगवेगळे रूट्स आहेत, पण आम्ही जो रूट चूज केला होता तो आम्हाला कम्पॅरेटिव्हली शॉर्ट पडला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा ट्रेक तुम्ही फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत सुद्धा कम्फर्टेबली एन्जॉय करू शकता. रस्त्यात जाताना आम्हाला एक छान वॉटरफॉलसुद्धा बघायला मिळालं. पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे पाणी, हिरवगार झाडे आणि एकदम क्लाउडी वेदर झालं होतं. म्हणजे ट्रॅक सुरू होण्यापूर्वीच नेचरने आमचं फुल ऑन वेलकम केलं होतं. थोड्या वेळाने आम्ही ॲक्च्युअल ट्रेकिंग स्टार्ट केली. सुरुवातीला ट्रेल एकदम स्पेसफुल वाटला. जंगलातून जाणारी ही वाट, वरून पडणारा पाऊस आणि आजूबाजूची शांतता. आणि ट्रॅक करता करता आम्हाला वाटेत अचानक हा छोटासा गेस्ट भेटला. एकदम मस्त होता हा क्रॅब. आम्ही त्याचा थोडा व्हिडिओ शूट केला, पण ऑब्व्हियसली त्याला जास्त डिस्टर्ब न करता त्याला बाय करून आम्ही पुढच्या ट्रेकला निघालो. पण थोडं पुढे गेल्यावर सिच्युएशन थोडी इंटरेस्टिंग झाली. आम्हाला वाटेत लँडस्लाईड झालेलं दिसलं आणि मेन जवळपास वाट ब्लॉक झाली होती, पण बाजूला एक छोटीशी वाट दिसत होती. मग आम्ही ठरवलं की चला बघूया ही वाट कुठे जाते. थोडा ट्रेल चॅलेंजिंग होता, पण त्यासोबतही ॲडव्हेंचर होता. पाऊस पडल्यामुळे जमीन थोडी स्लिपरी झाली होती, त्यामुळे चालताना थोडं केअरफुल राहावं लागत होतं. पण अशा मुमेंट्समुळेच ट्रॅक अजून मेमोरेबल होतो. आणि जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसे व्ह्यूज अजून सुंदर होत गेले. कधी हलका पाऊस, कधी थंडगार वारा आणि मध्येच क्लाउडमुळे पूर्ण डोंगर झाकून जायचं. ऑनेस्टली कॅमेऱ्यामध्ये हा व्ह्यू कितीही कॅप्चर केला तरी प्रत्यक्षात जो फील होता ना, तो काही वेगळाच होता. आणि फायनली आम्ही गारगोट प्लॅट्यूवर पोहोचलो. जंगल ट्रेलमधून बाहेर आल्यानंतर अचानक समोर इतकं मोठं ओपन प्लॅट्यू दिसलं. चारही बाजूला हिरवगार नेचर आणि डोंगरावर फिरणारे क्लाउड्स. हा व्ह्यू पाहिल्यावर आतापर्यंत केलेलं ट्रेक वर्थित वाटलं. प्लॅट्यूवर आल्यानंतर थोडं फिरून आम्ही आजूबाजूचा कम्प्लीट व्ह्यू एन्जॉय केला. इथे एक वेगळीच वाईब आहे. ना ट्रॅफिकचा आवाज, ना सिटीचा आवाज, फक्त वारा, पाऊस आणि समोरचे माउंटेन्स. फ्रेंड्ससोबत ट्रॅक करत असाल तर अशा ठिकाणी बसून थोडा वेळ फक्त नेचर एन्जॉय करायला हवा. पण आमचा ट्रेक अजून कंप्लीट झालेला नव्हता. आता आम्हाला जायचं होतं गारबेटच्या टॉप पॉईंटकडे. थोडी क्लाइंब होती, पण एनर्जी फुल होती. कारण वर पोचल्यानंतर कसा व्ह्यू मिळणार याची क्युरियोसिटी होतीच. आणि फायनली वी मेड इट. आम्ही गारबेटच्या टॉप पॉईंटवर पोहोचलो. वरून दिसणारा हा कम्प्लीट व्ह्यू खरंच अमेझिंग होता. थकवा होता, पण समोरचा व्ह्यू पाहिल्यावर तो थकवा कुठे गायब झाला समजूनच आलं नाही. क्लाउड्स हळूहळू माउंटेन्समधून जात होते. कधी पूर्ण व्हॅली दिसायची, तर पुढच्या क्षणी क्लाउड्समुळे सगळं डिसअपिअर व्हायचं. आणि अशा वेदरमध्ये गारगोट प्लॅट्यूचा वाईब खरंच नेक्स्ट लेवल वाटतो. तर असा होता आमचा गारगोट प्लॅट्यूचा हा छोटासा पण खूपच सुंदर ट्रेक एक्सपिरियन्स. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा एकदा नव्या ॲडव्हेंचरसोबत. तुमचा आवडता AR ऑन रोड. जय महाराष्ट्र.